नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या लहानपणीची आठवण ताजी करून देणारा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. हो, आपल्या शाळेच्या बाहेर जो गुलाबजाम भेटायचा ना, असा हा मस्त असा रसरशीत अगदी तोंडात ठेवताच विरघळणारा हा मस्त गुलाबजाम आज आपण बनवतोय, जो बनवायला अतिशय सोपा आहे आणि हा खाल्ल्याच्या नंतर नक्कीच तुमची लहानपणीची आठवण सुद्धा ताजी होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. सगळ्यात अगोदर इथे मिक्सिंग बाउलमध्ये ना आपल्याला 2 चमचे दही घ्यायचं आहे. दही ना जास्त आंबट घ्यायचं नाही, फ्रेश दह्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता हे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपल्याला इथे खायचा जो सोडा असतो तो घालायचा आहे. त्यामुळे आपले जे गुलाबजाम आहे ना मस्त असे हलके फुलके आणि पोकळ होणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि अगदी थोडासा लाल रंग, कारण लाल रंगामुळेच हे गुलाबजाम दिसायलाही आकर्षक वाटतात. आणि इथे मी अगदी 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स घातलेले आहे. हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढं मैदा घ्यायचा आहे. मैद्याचे हे गुलाबजाम असतात, तर घरातल्या वाटीनेही जरी मोजून घेतलं ना तरीही चालेल. तर साधारणतः इथे मी 1 कप मेजरिंग कपाने घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. सुरुवातीला ना चमच्याने हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर जास्त घट्ट आपल्याला याचा गोळा मळायचा नाही, तर मीडियम घट्ट, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैले नाही, तर मीडियम घट्ट ह्या पिठाचा गोळा आपण आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. जास्त घट्ट मळलं तर आपलं हे जे गुलाबजाम आहे ना हे पाकामध्ये व्यवस्थित मुरणार नाही. आता हे पीठ आपण मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊया. त्यानंतर आपल्याला इथे पाक तयार करायचा आहे. तर मेजरिंग कपानेच 1 कपभर आपल्याला साखर घ्यायची आहे आणि पाऊण कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जास्त पातळ पाक करायचा नाही, थोडासा घट्ट ठेवायचा आहे, पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे. त्यानंतर यामध्येही मी थोडासा लाल रंग टाकलेला आहे आणि थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकलेलं आहे. असेल तर व्हॅनिला एसेन्स टाका, नसेल तर नाही वापरलं ना तरीही चालतं. छान सगळे जिन्नस एकजीव करून आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे. अगदी जास्त एकतारी किंवा एकदम घट्ट असा पाक आपल्याला याचा करायचा नाही. हलकासा चिकट पाक झाला पाहिजे ना, असा ह्याचा पाक आपण आता तयार करून घेऊया. सतत मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि याचा पाक आपण आता तयार करून घेऊया. तर हे पहा, हलकासा आता हा चिकट व्हायला लागलेला आहे. हाताला फक्त असं जाणवलं पाहिजे की हा पाक चिकट झालेला आहे. पाण्याचं प्रमाण कमी ठेवलं ना तर हा पटकन तयार होतो. फक्त साखर विरघळली ना हा आपोआपच घट्ट असा तयार होतो. त्यानंतर हा पाक आता थंड होण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे आणि आपलं जे पीठ आहे ना ते सुद्धा अगदी छान असं व्यवस्थित मुरलेलं आहे. त्यानंतर 1 चमचाभर आपण साधं तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने याला सैल करायचं आहे, सॉफ्ट करायचं आहे. आता याचे ना छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. तुम्हाला हे गुलाबजाम लहान मोठे कसे हवे आहे ना त्यानुसार याचे गोळे आपण आता तयार करून घेऊया. तर संपूर्ण गोळे तयार झालेले आहेत. तर साधारणतः इथे माझे 20 ते 21 असे हे गोळे या ठिकाणी तयार झालेले आहे 1 कप मैद्यामध्ये. तुम्हाला जास्तही करायचे असेल तर तुम्ही इथे दिलेलं प्रमाण दुप्पट घ्यायचं आहे. त्यानंतर ना मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे छान असे तळून काढायचे आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ना ती आपल्याला अगदी मध्यम ठेवायची आहे. कमी गॅसवरती सुद्धा तळू नका, मध्यम गॅसवरती आपल्याला मस्त असे हे तळून काढायचे आहे. तळायला थोडासा जास्त वेळ लागणार आहे, कारण आपण हे मैद्याचे बनवलेले आहे आणि रंग लाल असल्यामुळे ना हे समजत नाही. तर हे मस्त असे फुलायला लागले की समजायचं आपले हे गुलाबजाम छान असे तळले गेलेले आहे. रंग तर अतिशय भारी आलेला आहे. बघूनच असं वाटत आहे की जसे आपण लहानपणी हे गुलाबजाम खाल्ले होते ना अगदी लगेच उचलून आता तोंडात टाकावा. परंतु हे साखरेच्या पाकामध्ये टाकल्याशिवाय ना हे गोड लागणार नाही. तर हे छान तळून झालेले आहे. आपला पाक इथे मस्त असा कोमट झालेला आहे. लक्षात ठेवा, पाक आपल्याला हलका कोमट ठेवायचा आहे आणि तळलेले जे गुलाबजाम आहे ना हलक्या गरम पाकामध्ये आपल्याला यामध्ये ठेवायचे आहे आणि छान असे मुरू द्यायचे आहे. मुरल्याच्या नंतरच हे आपल्याला खायचे आहे. तर पाक या ठिकाणी हलका कोमट आहे आणि जे तळलेले जे गुलाबजाम आहे ते आपल्याला फटाफट तळल्यानंतर ना यामध्ये टाकून द्यायचे आहे. म्हणजे कसं आतमध्येपर्यंत सगळा जो पाक आहे ना व्यवस्थित असा मुरला जाईल. साधारणतः 1 ते 2 तास तरी आपल्याला हे पाकामध्ये ठेवावे लागणार आहे. तेव्हाच जो पाक आहे ना आतमध्येपर्यंत व्यवस्थित जाईल. हे पहा, मस्त हे गुलाबजाम तयार झालेले आहे. अगदी साधी, सिंपल, सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. कुठेही जास्त झंझट नाही, मेहनत नाही.
तर हे मुरल्यानंतर हे बघा सगळा पाक ह्या गुलाबजामनी शोषून घेतलेला आहे, म्हणजे आतमध्येपर्यंत सगळा पाक गेलेला आहे. म्हणजे खायलाही सुद्धा हे खूप छान असे मऊसूत अगदी रसरशीत लागतात. हे खाऊन तुमची बालपणाची आठवण नक्कीच जागी होणार आहे. तर नक्की ट्राय करा. कसे झाले ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल.